अस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री गुरुभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभुजी, जय जय माखन चोर। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन कीजे नासे विघ्न अनेक। जगन्नाथ 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 पाहि मां, जगन्नाथ 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 रक्ष मां। ठल विठ्ठल एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती आम्ही रुखमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम। अलंकापूर पीठाधीश्वर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, योग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप, वैष्णवा अग्रगणी दादा, वैष्णवा अग्रगणी अशा अनेक विशेषणाने उपयुक्त भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज, भक्ती प्रेम मूर्ती नामदेवराय, पिंपळनेर निवासी श्री संत निओबाराय आदी करून सकल संतांना वंदन करून दैवत कालभैरवाच्या चरणी पुन्हा पुन्हा वंदना करून या कीर्तना करता सुरुवात करूया। विठ्ठला विठ्ठला या कीर्तन निरूपणा करता नाम सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य राग रसिक तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत प्रासादिक गोड अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी जसं हिऱ्याला अनेक पैलू असतात त्या पद्धतीनं अभंगाला अनेक पैलू असतात। या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी तीन गोष्टीचं प्रतिपादन केलं। त्यातली पहिली गोष्ट स्वतःचा अनुभव प्रगट केला, पहिली गोष्ट अनुभव प्रगट केला, दुसरी गोष्ट एकनिष्ठता प्रगट केली आणि जाता जाता महाराजजी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता काय गोड सांगितली या अभंगामध्ये। वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांगितली। या तीन गोष्टीचं प्रतिपादन आपल्याला 47 मिनिटात करायचं आहे। विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्या अगोदर काही पर्याय देणं उचित आहे, आवश्यक आहे। सालाबाद प्रमाणे चालू वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने सगळ्या ग्रामस्थांच्या प्रेमाने आपल्या या दिव्य गावामध्ये कोण नाही जाणत दादा या तालुक्याला, या पारनेर गावामध्ये शहरामध्ये
भगवान कालभैरवाच्या या दिव्य प्रांगणामध्ये मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त होते. ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते ते आदरणीय गुरुबंधू पूजनीय आमचे शेटे महाराजजींनी आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच ही सेवा करण्याकरता आजची तारीख निश्चिती केली होती बघा. म्हणून पूजनीय महाराजांच्यामुळे आपल्या सगळ्या दर्शनाचा मला हा योग येतो. हा दुर्मिळ योग आहे. 12 वर्षानंतर मी आलो होतो, अगोदर आलो होतो आणि 12 वर्षाचा कालखंड झाला आणि मला निळोबारायचं दर्शन मिळालं बघा. म्हणून कीर्तन तर हे निमित्त आहे दादा, पण निळोबारायचं दर्शन हे प्रधान आहे. विठ्ठला प्रसन्न श्रोते, प्रसन्न मंडप, प्रसन्न ही सगळे वातावरण, त्याच्यामध्ये दोन्ही मृदंगाचार्य तेही प्रसन्न, सगळे टाळकरी तेही प्रसन्न, पूजनीय दोन्हीही गायक महाराजजी हेही प्रसन्न, सगळेच प्रसन्न आहेत महाराजजी. सगळ्यांचे चेहरे असे टवटवीत आहे. आता 45 मिनिटामध्ये आपल्याला हे चिंतन करायचं आहे. पहिली गोष्ट अनुभव महाराजांनी अभंगात प्रगट केलेला आहे. मानवी जीवन, संपूर्ण जीवन हे अनुभवाच्या सिदोरीवर आहे बघा. असा कोण माणूस आहे की त्याला अनुभव नाही? अनुभव आली अंगा ते या जगात या जगात भले 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 या जगात या जगात अनुभव माणूस आणि माणूस अनुभवावर आहे. या अनुभवाचे दादा 2 प्रकार पडतात. कुठले कुठले महाराजजी? एक अनुभव आहे, त्या अनुभवाचं नाव आहे पारमार्थिक अनुभव. वा. आणि एक अनुभव आहे, त्या अनुभवाचं नाव आहे सांसारिक अनुभव. 2 अनुभव आहे. एक आहे प्रापंचिक अनुभव, जो सगळ्यांनाच आहे, बसलेल्याला आहे, वाजवणाऱ्या माणसाला आहे, मलाही आहे, विनेकऱ्यालाही आहे, सगळ्याला हा अनुभव आहे. कुठला? याला लौकिक अनुभव म्हणा, याला सांसारिक अनुभव म्हणा. अनुभव आहेत, 2 आहेत. महाराज या 2 अनुभवातलं डिफरन्स काय आहे? फरक काय आहे? काय फरक आहे या 2 अनुभवामध्ये? फरक लई मोठा आहे महाराजजी. पारमार्थिक अनुभव सगळ्यांना कामी येतो. वा. सगळ्यांनाच कामी येतो. दादा तुमचे बोट लय छान आहे, चांगले पळतात. किती त्याच प्रॅक्टिस केली होती. आता यांनी जर खरं सांगितलं तर खरं होईल पुढच्या माणसाचं, नाही त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार काही नाही रे. अर्धा तास वाजवावं सकाळी, अर्धा तास वाजवायचं संध्याकाळी, झाली म्हणे. पारमार्थिक अनुभव हा सगळ्यांना कामी पडते. आणखीन एक विशेष सांगू तुम्हाला. पारमार्थिक अनुभवामध्ये साम्यता आहे आणि सगळ्यांना कामी पडणार आहे. प्रापंचिक अनुभव विभिन्नता आहे आणि एकाचा अनुभव दुसऱ्याला कामी नाही. भजन करा विठ्ठला विठ्ठला. पारमार्थिक अनुभवामध्ये शुभम महाराज काय साम्यता आहे? अरे साम्यता अशी आहे बघा, जो अनुभव ज्ञानोबारायांना आला तोच अनुभव निळोबारायांना आला. जो अनुभव निवृत्तीनाथांना आला
तोच अनुभव तुकोबारायांना आला. काय अनुभव आहे? एका प्रमाणामध्ये सर्व सुखाचे आगर, 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 भले भले सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तुहा विठ्ठल परवा परवा, तुहा विठ्ठल परवा, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा काय साम्यता आहे. तुम्ही नेहमी कीर्तन ऐकणारे माणसं आहेत. सर्व सुखाच्या आगर, बाप रखुमा देवीवर, श्री हा अनुभव ज्ञानोबाचा आहे. माऊली म्हणाले पंढरीनाथजी कसे आहेत? सर्व सुखाचे आगर. हाच अभंगन अशाच भावार्थाचा. कसा? सर्व सुखाचे आगर, जनी मनी शारंगधर. जनाबाई काय महाराज म्हणजे पंढरीनाथजी कसे आहेत? म्हणे सर्व सुखाचे आगर. साम्यता बघा. सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. क्या बात आहे. नरहरी महाराजजींना हाच अनुभव आहे. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. तुकोबारायांना सुद्धा हाच अनुभव आहे. तुम्ही प्रकरणचे प्रकरण गाथ्यातले बघा, साम्यता आहे अनुभवामध्ये. वा, एक अनुभव दुसऱ्याला कामा येणार आहे, पारमार्थिक अनुभव. साम्यता आहे. दुसरी गोष्ट कामाला येणार आहे, प्रापंचिक अनुभव तसा नाही. कसा आहे प्रापंचिक अनुभव? भिन्नता आहे महाराजजी. सचिनजी महाराजांचा अनुभव हा निराळा आहे. आमच्या मृदंगा, तुमचं नाव सांगा की हो? गडाख गडाख गडाख. बरं का पाटील साहेब, तुमचा अनुभव माझ्या कामी पडणार नाही. गडाख साहेबांचा अनुभव पूजनीय महाराजांना कामा येणार नाही. का? प्रापंचिक अनुभव आहे. एक अनुभव दुसऱ्याला कामी पडत नाही. त्याच्यातल्या त्याच्यात भिन्नता आहे. सारखा नाही आहे. माझा वेगळा आहे, यांचा वेगळा आहे, त्यांचा वेगळा आहे. अलीकडले कीर्तनकार वेगळे दृष्टांत सांगतात. पण असं काही महाराष्ट्रामध्ये एक दशक होऊन गेलं, त्या दशकामध्ये महाराजजी काय छान छान दृष्टांत ऐकायला मिळायचे. पूजनीय महाराजांच्या मुखातला दृष्टांत आहे. तत्व असं आहे की एकाचा अनुभव दुसऱ्याला कामी पडत नाही. याच्याकरता आमचे महाराजजी दृष्टांत द्यायचे. काय झालं? लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर महाराजजी बरेच दिवस झाले मित्राला भेटला नाही. तुम्ही ऐकताय ना? ऐका. मित्राला भेटला नाही. 5 वर्ष झाले बुवा. आणि असंच गावच्या सप्ताहात म्हणा की यात्रेमध्ये मित्राला मिळाला. ए थांब की रे. अरे बाप रे, तू आहे का रे? कसा झाला रे? काय तब्येत होती रे? का काय तब्येत झाली रे तुझी? ठाकरे महाराजांसारखे सगळे हाड दिसायला लागले. 4 महिन्याचा चातुर्मास पकडला होता काय? नाही का? काय झालं रे? म्हणे मग काय सांगू मित्रा, लग्न झालेले का आणि सगळं सुखच हरवलं. सुख म्हणजे सांगा काय असतं? लग्न झालं त्या दिवशीपासून सगळं नष्ट झालं म्हणे. काय झालं म्हणे? बायको मिळाली. कशी मिळाली? भांडखोर. आमचे महाराजजी याच्यातही 2 प्रकार करायचे. भांडणाच्या 2 पद्धती आहे. लोकवार्ता रता क्रूरा, प्रायशो बहुजल्पिका, क्रूराशु गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया. भागवतातील गोड श्लोक आहे. कलह प्रिया.
भांडण्याच्या दोन पद्धती आहे बायकांच्या. कशा कशा? काही बायका भांडखोर आहेत आणि काही माताजी भांड कुदळ आहे. कुदळ म्हणजे उकरून भांडण काढणे आणि खोरं म्हणजे दुसऱ्याचं भांडण अंगावर घेणे. विठ्ठला पूजे महाराजांना माहित आहे. महाराजांना माहित आहे. एक माणूस आम्ही अनुभवला बघा. तसं बोलता येत नाही की उकरून भांडण काढायचा. तो मागच्या वर्षी असा म्हणाला, या वर्षी काढायला लागला. दुसऱ्याचं भांडण आमच्या अंगावर घ्यायचा असा माणूस आम्ही अनुभवला. भांडखोर आणि भांडकुदळ. बायको अशी मिळाली की भांडकुदळ आहे, म्हणजे मागच्या दिवाळीतलं काढते. अशी भांडखोर आहे की दुसऱ्याचं भांडण अंगावर घेते. बोलत नाही हो सासू माझी आई. माझी आई चांगली आहे, बोलत नाही, पण उगा अंगावर घेते ती. काय करू, कसं करू म्हणे. अरे अरे अरे, माझी तब्येत अशीच झाली होती रे राजा. मग एक ग्रंथ वाचला. मग काय झालं, मग त्या ग्रंथात 2-3 वाक्य होते. बायकांच्या जातीला 2 गोष्टी फार आवडतात म्हणे. कुठल्या? तिच्या सौंदर्याची केलेली स्तुती तिला आवडते आणि तिच्या स्वयंपाकाची केलेली स्तुती तिला आवडते. हो म्हणे, हो माझी बायको अशीच होती. पण ते पुस्तकातले वाक्य माझ्या अनुभवाचे आहे की माझी बायको एवढी सुंदर वागते, एवढी सुंदर वागते का तुला काय सांगू. मग मी काय करू म्हणे. तू एक काम कर, घरी गेल्या गेल्या बायकोची वारे माप स्तुती कर. हे महाराज सांगायचे आमचे हे दृष्टांत. राहू द्या ना, राहू द्या पाटील. ओ चोपदारजी, खेळू द्या. ए पुरा इकडे लक्ष द्या. झालं बघा, घरी गेला, महादेवाची पूजा केली. ओ पार्वती आई, महादेवाची पूजा केली म्हणे. आता बायकोची स्तुती करायची आहे ना. ताटावर बसला, बाजूला ताटाच्या, बरं का, ताटावर बसला. हा हा हा, बाजरीची भाकर केलेली होती, तीळ टाकलेले, 2-3 प्रकारचे भजे होते. त्याच्यामध्ये एक भजा होता याचा, कशाचा रे, बटाट्याचा. एक भजा होता कांदा खाऊ नये, नाही ना, कांदा खाऊ, मुंगाचा भजा, मुंगाचे भजे होते. पकोडे होते, 2-4 पद्धतीचे भजे होते. भारीतली कढी केली होती, 5 पोर महाराज सांगतात तशी. बरं का, बरं का, जरा असं करत जा मला, नाही तर घोटाळा होईल. बरं, मला असं एक्सप्रेशन तुम्हाला आवडू द्या न आवडू द्या, पण मला असं दाखवा की तुम्हाला लय भारी आवडायला लागलं. असं अगदी असं दाखवा मला, बरं का, हसत जा जरा. हे गणेश महाराजांचे मुलं आहेत. भारीतली भाजी, भारीतली कढी, भज्याची भाजी केली होती. असे मस्त भजे वर आलेले होते. रसाई भारी होता, सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी होती, आलूची, बटाट्याची पिवळी धमक, बरं का. आ हा हा, काय भाजी. कोथिंबीर अशी वर दिसत होती, थोडंसं जिरई होतं त्याच्यात, थोडीशी मोहरी होती आणि थोडंसं मस्त अशी दिसत होती पिवळी धमक. याला याच्या मित्राचं शब्द आठवले. वा वा काय भाजी, वा वा काय भाजी, बरं का महाराज. 10 तिरकेट, वा भाजी, वा भाजी, काय भाजी, वा भाजी, काय सुंदर भाजी केली. बापरे, एवढा शब्द ऐकला. बायकोनी लाटणं हातात घेतलं, दुसऱ्या हातात पोळपाट घेतला. का? पोळपाट डोक्यावर मारायचा आणि लाटणं तोंडावर मारायचं. धावली, आयुष्य गेलं. 5 वर्ष झाली, 2 लेकरं झाली मला. एक 3रीला आहे, एक 4थीला आहे. या 5 वर्षामध्ये कधीच स्तुती नाही केली. आणि आज जोशीताईच्या घरून भाजी आणली. आमचे महाराज म्हणायचे बरं दृष्टांतात, म्हणून नाव घेतलं. जोशीताईच्या घरून भाजी आणली तर आज स्तुती कराय लाज नाही वाटत. बापरे, काय पंचम गाठला, लाज नाही वाटत. बापरे, यांनी खाली मान केली आणि ते जेवायला सुरुवात केली. मला सांगा,
त्या मित्राचा अनुभव याला कामी पडला का हो? नाही कामी पडला. का? कारण प्रापंचिक अनुभव एकाचा दुसऱ्याला कामी येत नाही. विठ्ठला विठ्ठला. महाराजांनी या अभंगामध्ये आपला अनुभव प्रगट केला. कशा करता? काही साधक महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हणाले, तुकोबार आहे काय हो? म्हणजे तुम्हाला देव मिळाला. म्हणे मिळाला की मिळाला, बोलतो माझ्यासोबत, खेळतो माझ्यासोबत, क्रीडा करतो माझ्यासोबत, मिळाला मला देव. महाराजजी आम्हाला मिळणार नाही. का नाही मिळणार? मिळेल तुम्हाला. मग महाराजजी तुमचा अनुभव सांगा ना. का बरं? म्हणे परमार्थामध्ये उड्या मारणारे बरेच आहे. इकडे लक्ष द्या. जिथं जाल तिथं गर्दी आहे. पंढरपूरला गर्दी आहे महाराजजी. तुम्ही वृंदावनला जा, बाके बिहारीजीच्या तिथे किती गर्दी आहे. माणूस मरल एखादं. जगन्नाथपुरीला जा, तिथं गर्दी आहे. सगळीकडे गर्दी आहे, सगळीकडे गर्दी आहे. परमार्थाच्या प्रांगणामध्ये सगळ्यांनी उड्या मारलेल्या आहे. हा हा आमचे भगवान म्हणतात आणि त्याचं ट्रान्सलेशन ज्ञानोबाराई करतात. आस्तेची आ महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. देवाचे शब्द होते मनुष्यानाम सहस्रेषु, आणि त्याच्यावर ट्रान्सलेशन केलं ज्ञानोबारायांनी. चूक दुरुस्त केली देवाची. देव म्हटले हजारामध्ये एखादा माणूस पहिलं तीराला जातो. ज्ञानोबा तसे नाही म्हणाले. मग ज्ञानोबा असे म्हणाले, आस्तेची आ महापुरी आरे रिगता ती कोटीवरी, प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. किती उड्या मारतात माणसं. परमार्थाच्या समुद्रामध्ये सगळ्यांनी उड्या मारल्या, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच. पण भगवंताच्या भेटीपर्यंत कोट्यावधीपैकी एखादा मनुष्य जातो. महाराजजी तुम्ही प्राप्त झाले, तुम्ही देवाला मिळाले, तुम्ही अशी कोणती साधना केली? म्हणे साधना केली ना. ऐकणार आहात? म्हणे ऐकणार आहोत आम्ही. अभंगाचं पहिलं चरण. एक धरिला चित्ती, 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 एक धरिला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम. आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, तिने झाले अवघे काम, तिने झाले अवघे काम. एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा. क्या बात आहे. एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. राम, आम्ही रखुमाईचा पती. काय अनुभव सांगितला महाराजांनी.
आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये एक धारण केला. वा, एक धारण केला. आता माझा दुसरा मुद्दा चालू होते. आता याला म्हणतात एकनिष्ठता. काय व्याख्या आहे महाराजजी एकनिष्ठतेची? पूजनीय जंगले महाराजांची याची फार छान व्याख्या सांगितलेली आहे महाराजजी. कीर्तन चांग या अभंगामध्ये महाराज असे म्हणाले. कसे म्हणाले? अन्य आश्रयाणाम त्यागो इति अनन्यता विठ्ठल बाप माय चुलता. बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आली विठ्ठल भगिनी आली भ्राता विठ्ठल बिन नाही गोता विठ्ठल विना नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठलुळीचे दैवत विठ्ठलुळीचे दैवत विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल बिन चढ नाही होता तुका म्हणे आता विठ्ठल बाप माय चुलता. दुसरं नाही. संत वाङ्मय याचा दृष्टांत सांगण्यासारखा आहे महाराजजी. आपले लय नातेवाईक आहे, पण आपले नातेवाईक कसे आहे? आनंदामध्ये. इसका आवाज कम कर देना भैया पेटी का. आपले नातेवाईक कसे आहे? सुखात आहे, दुखात नाही. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. काय पाहिलं महाराजजी? म्हणे आम्ही असं पाहिलं, दोन सख्या बहिणी लग्नात भेटल्या. एक गरीब होती, एक श्रीमंत होती. श्रीमंत बहीण गरीब बहिणीला भेटली नाही का? लोक विचारतील हे कोण आहे म्हणून. सुखात सगळे आहेत. सुख के सब साथी रे दुख में ना को. संत जीवनाचा विचार करा. संत जीवन नातेवाईकाला नातेवाईकच म्हणत नाही. ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. आपण जातीवर जातो. हा माझ्या जातीचा, हा माझ्या याचा, हा माझा त्याचा. काय जात आहे महाराज संतांची? एकच जात. कुठली? वैष्णव. तुमच्या गळ्यामध्ये माळ, माझ्या गळ्यामध्ये माळ झाली किंवा आपली झालं की आपला संबंध. कुठला संबंध? वैष्णव संबंध. अगोदर आपण हिंदू आहेत गड्या, नंतर पुढे जात आहे. काय करतात जातीचं? पहा कशी एक झाले याही वर्षी. विठ्ठला विठ्ठला संतांचे सगळे नातेवाईक देव आहे. सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण. बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची आण. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. माझी माता कृष्ण माझा पिता. माता कृष्ण माझा पिता. माझी माता कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा. काय झालं? मंगळवेढ्याच्या ठिकाणची गोष्ट आहे. रात्रीची वेळ आहे आणि सोयराबाई चोखोबारायांच्या जवळ जाते. मालक काय? सोयरा म्हणते बघा ना, प्रसव वेदना चालू झालेले आहे. आज नाही उद्या बाळंतपण होणार आहे, प्रसूती होणार आहे. आणि अशा वेळेमध्ये कोणीतरी जवळची बाई माणूस घरी पाहिजे. चोखोबारायांनी डोक्याला हात लावला. आता कोण बहीण, कोण माय, कोण सासू, कुठून बाई आणू? आता कसे करू मी? महाराज काही करा, पण जा विदर्भामध्ये तुमच्या बहिणीच्या घरी जा. तुमची बहीण श्रीमंत आहे.
बुलढाणा नावाचा जिल्हा आहे. त्या बुलढाणा नावाच्या जिल्ह्यामध्ये चोखोबारायांची बहीण राहते, जरा श्रीमंत आहे. महाराज म्हणाले, मी जर तिथे गेलो ती नाही आली तर? माझी एकच बहीण आहे पंढरपूरला चोखोबाराय आले. नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. काय कीर्तनकार होते महाराज नामदेवराय. काही माणसं असे गोड असतात की रसिक असतात, वाजवतानाही रसभरीत वाजवतात, गातानाही रसभरीत गातात, कीर्तन करत असताना रसभरीत कीर्तन करतात, कुठलीही गोष्ट रसाने युक्त करतात. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये चोखोबाराय गेले, विसरले हो, देव विसरला नामदेवरायांच्या कीर्तनात. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. देव विसरतो राव तिथे, आणि संत आहेत चोखोबाराय विसरले आणि बहिणीच्या घरी जाण्याच्या ऐवजी तिथंच राहिले. 15 दिवस झाले की हो. इकडे भगवंताला विचार पडला. देव विचार करतो की माझा चोखोबा कीर्तनामध्ये दंग आहे, घरी नाही गेलो तर अवघड होईल. म्हणून विटेवरच्या पंढरीनाथांनी ताडकन विटेवरून खाली उडी मारली. चोखोबाची बहीण पहिलेच पेपर फोडून टाकला, पण फोडू द्या. उडी मारली ताडकन, लुगडं घातलं बघा, भारीतलं, श्रीमंती आहे ना, बांगड्या घातल्या हातभर, कपाळभर कुंकू लावलं. देवानी खारका बांधल्या बरं, देवानी थोडेसे काजू घेतले बरं, भारीतल्या बदाम बांधल्या बरं, 2 किलो तूप घेतलं. त्याला कोणतं तूप म्हणतात बाळ? बिलोना. 2,500 रुपये किलो आहे बिलोना तूप. ते बिलोना तूप 2 किलो बांधलं. देवानी सगळं गाठोडं डोक्यावर घेतलं, काठी घेतली काना एवढी उंची, त्याला 2 घुंगरं बांधले, असे टप टप छुक छुक टप टप छुक छुक असा आवाज येत होता घुंगराचा. कोल्हापुरी चपला लेडीज, कर 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 असा आवाज येत होता. देव निघाला पंढरपूरचा. पंढरीनाथ बाईचं रूप धारण करून झोपडीत आला. आवाज देते, वहिनी ओ वहिनी. पेपर फोडला वहिनी. वहिनी झोपल्या का वहिनी? वहिनी ओ वहिनी. वहिनी वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शरणधर, झाला शरणधर. वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शरणधर, वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार हाका मारी. रात्रीच्या 2:30 वाजता दरवाजा उघडा. दरवाजा कुठला हो? झोपडी होती, टाटी असते झोपडीला. पूजनीय महाराजांच्या मुखातून ज्ञानोबारायांचं चरित्र प्रसूत होते. काय गोड चरित्र आहे ज्ञानोबारायांचं. दादा उघडा ना, तुम्ही नका ना रडू दादा, तुम्हाला काय रडण्याचा अधिकार आहे? मुक्ताईचे शब्द पहा, काय ताटीचे अभंग आहे. दादा कोणी अधिकार दिला तुम्हाला रडण्याचा अधिकार? आम्हाला आहे रडायचा का?
आम्ही लहान आहोत. लहान्याने रडावं आणि मोठ्याने त्याचे डोळे पुसावे. घरच्या कर्त्या माणसाला रडण्याचा अधिकार कोणी दिला? घरच्या कर्त्या माणसाला रडायचा अधिकार नाही आहे. उघडा ताटी. आणि दादा तुम्ही स्वतःला योगी म्हणून घेता ना, मग योग्याचं मन कसं पाहिजे? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, हा हा ना. साधू आहे ना, त्यांनी सहन केलं पाहिजे. बोलतात माणसं, तुम्ही आता सन्मान करतात ना कीर्तनामध्ये, आणि हे कीर्तन हे दोन पायावर ज्यावेळेस उभा आहे ना, कोणाचं तरी बोलणं खाल्लेलं आहे बघा. आमच्या गुरुजीचा मार खाल्लेला आहे. आमचे गुरुजी म्हणजे वाघच, दुसरे. निकल जाओ यहां से, क्यों आए हो, जा नहीं पढ़ाते हम आपको, असे गुरुजी होते आमचे. अशा शिव्या द्यायच्या. आम्ही त्यांच्या मुखातून कधी चांगलं ऐकलंच नाही, सगळं कमरीच्या खालीच ऐकलं महाराजजी. गुरुने कधी शिष्याला त्याच्या पुढे कधी स्तुती करायची नसते, डोक्यावर बसते. विठ्ठला माघारी त्याचं कौतुक केल्याशिवाय राहायचं नाही. आमचे महाराज म्हणायचे, ये जो लड़का है ना महाराष्ट्र से आया हुआ, बहुत अच्छा है. बोले हमने कितना भी बोलते हैं इनको, लेकिन ये नीचे मुंडी कर लेता है, सब सुन लेता है. दादा उघडा ताटी, तुम्हाला अधिकार नाही. वाह वाह. 2:30 वाजताची वेळ आहे आणि झोपडीचा दरवाजा ताटी आहे. वहिनी आलेले आहे, डोळे असे केले, बापरे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, काय रूप होतं. आणि त्यातल्या त्यात बाईचं रूप धारण केलेलं होतं. याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा नावाच्या गावामध्ये देवानी एक रूप धारण केलं होतं, मोहनी. महाराजजी सगळ्यालाच गलफत झाली की हो, महादेव भुलले, महादेव भुलले, ब्रह्मदेव भुलले, पण एक महात्मा नाही भुलला. त्या महात्म्याचं नाव होतं सूर्य. सूर्यनारायणाने या मोहनी प्रभूला बघितलं आणि मोहनीचं ते रूप बघितलं. वा काय सुंदर आहे म्हणे ही मुलगी, जर माझ्या पोटी जन्माला आली ना तर काय सुंदर होईल, मीचा बाप होईल. महाराज त्या मोहनी प्रभूंनी आशीर्वाद दिला सूर्यनारायणाला, नारायणा पुढच्या अवतारामध्ये मी तुमची मुलगी होऊन येणार आहे. प्रभू म्हणतात. आणि प्रेम अवतार मोहनी प्रभूंनी राधा राणीच्या रूपामध्ये धारण केला. हे जे सूर्यनारायण आहेत ते वृषभानू आहेत आणि त्यांच्या आई कीर्ती महाराणी आहे. कीर्ती महाराणीला लेकरूच होत नव्हतं. तपश्चर्या केली, ब्राह्मणांनी सांगितलं त्या पद्धतीने केलं. पहाटे पहाटे 3:30 वाजता आईसाहेब कीर्ती आणि भगवान सूर्यनारायण वृषभानूजी हे यमुनेच्या काठावर गेलेले असताना त्यांना हे बाळ सापडलं, म्हणजे मुलगी सापडली. तीच राधा राणी. विठ्ठला विठ्ठला प्रभूकडे पाहालं, बघतच राहिली. वा काय सुंदर आहे म्हणे. अग 2:30 वाजले, बाहेर थंडी बघ ना किती आहे, मला आत घेशील का, बस तिथंच उभं करशील? नाही बाई, या आतमध्ये. देवाला आत घेतलं, बाजेवर खाटेवर बसवलं. गोधडी होती, गोधडी, त्या गोधडीवर देव बसला. रात्र गेली. पहाटे पहाटे गाठोडं देवाने उघडलं, त्याच्यातून सगळ्या जिन्सा काढल्या, सोयराबाईच्या ताब्यात दिला. सोयरा हे तूप आहे बरं भारीतलं, हे खारका आहे बरं, हे बेदाणे आहेत बरं, हे बदाम आहेत बरं, हे केशरची डबी आहे बरं, मिळत नाही. काश्मीरला गेले होते, मालक तिथून आणली, भारीतली आहे, दुधामध्ये घे. देवानी समयोपरांत सोयराबाईचं बाळंतपण केलं.
12व्या दिवशी अख्ख्या गावात देव फिरले मंगळवेढ्यात. चला चला माझ्या भाच्याचं नामकरण आहे. अरे बापरे, नाव ठेवलं देवानं आत्या बनून, कानामध्ये नाव ठेवलं. काय ठेवलं जी? कर्ममेळा. नाव ते ठेविले कर्ममेळा. 1.25 महिना पूर्ण झाला. अंगड म्हणू नका टोपडं. देवानी कर्म मेळाला तेल लावून द्यावं, त्याची आंघोळ घालून द्यावी. देवानी आपल्या मांडीवर त्याचं सगळं केलं महाराज. त्याला पावडर लावून द्यावं, त्याला तिलक लावून द्यावा, काजळ लावून द्यावं, सगळं लाड पुरवलं. सोयराबाई आता देवाला म्हणते, बाई मालक येईना अजून, तुम्ही जाऊ नका हा तशा. नाही म्हणे, अगं बरं झाला आठवण करून दिली, मला गेलं पाहिजे, किती मोठा प्रपंच आहे माझा. देश काल वस्तू परिच्छेद रहितत्वम विभुत्वम व्यापकत्वम. काय श्लोक आहे देवाच्या व्यापकतेचा. जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकं सत्यं परम धीमहि. सत्यम परम धीमहि याचा छंद आहे महाराज जी शार्दूल विक्रीडित. याचा छंद आहे. 34 छंद आम्हाला माहित आहे, त्याच्या पुढचे नाही माहित. शार्दूल विक्रीडित नावाच्या छंदामध्ये सत्यम परम धीमहि देश काल वस्तू परिच्छेद असा व्यापक असणारा परमात्मा कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वैने गरा. म्हणावंच लागन प्रमाण, तुम्हालाही कंटाळ येणार नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला मला जगत, मला गेलं पाहिजे. ऐका, मला गेलं पाहिजे. देव निघाले. खाली घेतलेलं जे गाठोड आहे ते आता बस प्रभूंनी घेतलं आणि निघायला लागले. चपला आहेत त्या घातलेल्या आहेत, काना एवढं उंची. मावशी मावशी काठी घेतली. मावशी, त्या मावशीला अजून कॉल गेला नाही. मावशी, हां तुम्हीच. काठी घेतली, गोंगराची होती ती. आता प्रभू निघाले. हात धरला वहिनीनी, सोयराबाईने. बाई तसे जाऊ नका. येतील घरधनी करतील बोळवण, करतील बोळवण. भावाच्या घरून बहिणीने खाली हाताने जायचं नाही बाई, तसं जाऊ नका. बाई काय म्हणते माहित आहे? सोयरा, तुला माहित आहे माझा भाऊ मनाने हरणाच्या हृदयाचा आहे. माझा भाऊ कोमल आहे आणि मला माहित आहे माझ्या भावाची दरिद्री अवस्था. 18 विश्व दारिद्र्य आहे त्याला. जाऊ दे, कधीतरी येईल दिवाळीला. येतील घरधनी करतील बोळवण. बाई तसं जाऊ नका, माझे घरधनी येतील तुम्हाला बोळवण करतील. प्रभू म्हटले ना, मी तुम्हाला त्रास देणार नाही, येईल मी दिवाळीला. म्हणून प्रभू निघून जातात. विटेवर विराजित होतात आणि महिना, 1.25 महिना, 1.5 महिन्यांनी चोखोबा घरी आले. मुलगा झालेला, झोपडीतलं वातावरण बदललेलं. प्रफुल्लित असलेली सोयरा म्हणे, मालक तुम्ही गेले, परत नाही आले, पण तुमची बहीण आली, बाळणपण करून गेली. माझी बहीण बुलढाणा जिल्ह्यातून आली म्हणे. हो, मी तर गेलोच नव्हतं. आणि मग दोघेही नवरा बायको विचार करतात, नाही नाही, देव आला आणि निकृष्टाती निकृष्ट कार्य देवाने केले, बाळणपण केलं. का घडलं? एक धरीला चित्ती न सांगता करी सर्व काम. त्या
केलं, त्याला धारण केलं, एकाला धारण केलं. वेळ कमी आहे आपल्याकडे. एक धरीला चित्ती, अनुभव प्रगट केला, एकनिष्ठता सांगितली, एक धारण करावा. आमचे महाराज म्हणायचे, एखाद्या घरात गेले ना तर माणसं 4 असतात, पण ते 4 रंगाचे असतात. 4 रंगाचे म्हणजे हिरवा, पिवळा, गुलाबी, निळा नाही बरं. जसं एकाच घरात 4 पक्षाचे लोक, तसं एकाच घरामध्ये अनेक संप्रदायाचे लोक असतात महाराज, बरं का? आहे की नाही? वाजवू नका. आमचं रामकृष्ण हरीच बरं आहे. ठाला विठाला, काय म्हणत होतो गड्या मी? नाही, विठ्ठला विठ्ठला. एकाच घरामध्ये 4 प्रकारचे संप्रदाय आहे. आमचे महाराजजी म्हणायचे, एक ग्रंथ, एक संत, एक पंथ, एक कंथ, हे एवढं आपल्या जीवनात असावं. पण एकाच घरात 4 संप्रदाय कसे? माय विठोबाला आषाढी करते की माय विठोबाला, बाप मसोबाला. माय विठोबाला, बाप मसोबाला. मुलगा चंदीगडला, राम रहीम. मुलगा चंदीगडला आणि मुलगी प्रजत पिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू. कोणता आबू? माउंट आबू. मी थट्टा करेन ना कोण्या संप्रदायाची, पण एका घरात 4 लोक आहेत. काय घरानं झालं पंढरपुरामध्ये. 14 जण होते आणि 15वी दाशी. नामदेवाचे घर 14 जण स्मरती हारी, 14 जण स्मरती हारी, 14 जण स्मरती हारी. पंधरावी त्याची दासी जणी, एक व्रत आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी, आनिक नेनोबा साधन, आमुचा विषय हरी कीर्तन, संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार. म्हणे नामयाचा नारा, आमुची ऐशी परंपरा. एकाच घरामध्ये हे 14 लोक, 15 लोक, पण सगळ्याचा देव एक, सगळ्याचं व्रत एक. हा तीर्थ तुळसी, सगळ्याचं तीर्थ एक. आपल्या घरामध्ये भिन्नता आहे महाराज, विचाराची भिन्नता आहे. असले पाहिजे पक्ष तुमच्या घरामध्ये वेगवेगळे. प्रत्येकाला विचार करण्याचा अधिकार आहे महाराजजी. वडचा विचार मुलाला पटल असं नाही, मुलाचा विचार वडिलाला पटल असं नाही, बहिणीला पटल असं नाही. पण तत्वानी विचार केला ना तर तत्व असं सांगते. तुमच्या पूर्वजांनी जी परंपरा तुम्हाला दिली, त्या परंपरेची पताका कधी खाली ठेवायची नाही. आपला भगवा हा कधी खाली ठेवायचा नाही. आपला भगवा दादा वारकऱ्याचा भगवा आहे. एक सांगू तुम्हाला, आपला भगवा हा भागवत धर्माचा भगवा आहे. एक सांगू पुन्हा, आपला भगवा हा सनातन वैदिक धर्माचा आहे दादा. लय आक्रमण झाले, लय डोळे फोडले, लय हाल अपेष्टा केल्या. अरे चांबड सोडलं रे संभाजी राजांचं. आणि संभाजी राजांनी कधी असा विचारच केला नाही, तुझे इस्लाम कबूल आहे? नाही कबूल आहे. काय वाघाचा मुलगा आहे, असं काय करता राव तुम्ही? हा राजे म्हणाले नाही कबूल. अरे तू जर कबूल केलं तर या हिंदुस्थानाचा राजा बनवतो. नाही म्हणे, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांनी या भगवाचं रक्षण मला शिकवलं. मेलो तरी चालेल, मेलो तरी चालेल, पण दुसरा झेंडा घेणार नाही, खांद्यावर घेणार नाही. माझा भगवा आहे हा खाली कधी टेकू देणार नाही. विठ्ठला पूजनीय बंडा त्यांचे 2 वाक्य कीर्तनातले मनात ठसले बघा. 20 वर्षा अगोदरचे बंडा तात्यांचे कीर्तनातले 2 वाक्य माझ्या वहीत लिहिलेले आहे.
वाक्य असे आहेत गड्या, या स्वातंत्र्याकरिता, हे उगाच स्वातंत्र्य मिळालं नाही, या स्वातंत्र्याकरिता रक्त सांडलेलं आहे. भगतसिंगांनी फाशी स्वीकारलेली आहे. पहिलं वाक्य असं आहे, जर आपण या स्वातंत्र्याचा वेगळा उपयोग करून घेत असेल तर आपण गद्दार आहे म्हणे, स्वातंत्र्यवीरांचे गद्दार आहोत आपण. आणि दुसरा गद्दारी सांगितली होती त्यांनी, आपण जेवण करत असताना ताटामध्ये जर उष्ट टाकत असेल तर या देशातला शेतकऱ्याचा अपमान आहे म्हणे. हे दोन वाक्य मनात ठसले बघा. म्हणून मी जेवण करत असताना मीठ सुद्धा सोडत नाही. विठ्ठला विठ्ठला एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आता बघा, आम्ही चित्तामध्ये एक धारण केला, इथे अनुभव महाराजांनी सांगितला आणि एकनिष्ठता प्रतिपादन केली. आम्ही अन्य दुसरा थारा दिला नाही. कोण देव? उत्तरार्धात सांगितलं, आम्ही रखुमाईचा पती. आता बघा, रखुमाईचंच नाव का घेतलं? कारण देवाला तर 16,108 बायका होत्या, त्यातल्या 2-4 जणीचे नाव घेतले असते काय बिघडलं असतं? कालिंदीचा पती म्हटलं असतं. तुम्ही तो अभंग बघा, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, माझे डोळे जडो तुझी मूर्ती, कालिंदीचा पती सोयरिया रखुमाई. बरोबर आहे की महाराजी? सत्यभामाच्या पती सोयरिया, लक्ष्मणाच्या पती सोयरिया. देवाची एक बायको लक्ष्मण आहे, भद्रा आहे, सत्य आहे, कालिंदी आहे, नागनजिती आहे. हा देवाच्या बायका आहेत. मग इथं रुक्मिणीचंच नाव का? मध्यम धरावर युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा, पावे जीवलगा. जय देव जय देव. इथेही रखुमाईचंच नाव आहे. आता मी भजन घेणार आहे मधलं. या भजनात सुद्धा रखुमाईचंच नाव आहे वारकरी संप्रदायात. विठोबा सत्यभामा असं म्हणतात काय? नाही नाही नाही, टाळी वाजवा. मधलं भजन, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. राम कृष्ण हरी. 3 मिनिटं शिल्लक आहे, घाबरू नका. तुम्ही जर कंटाळल्यासारखे कराल तर मी कीर्तन वाढवल. 3 मिनिटामध्ये मला मुक्त करायचं आहे. आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचंच नाव का? त्याचे 2 कारण. रखुमाई ही देवाची पहिली पत्नी आहे, ज्येष्ठ भार्येचा अधिकार असतो म्हणून तिचं नाव. दुसरं कारण की नारदानी देवाला चालवलं होतं, सत्यभामा दान करी, उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. एका पारड्यामध्ये देव बसवला, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनरे. सोन्याने तुलना झाली नाही. तुळशीचं पान टाकलं. रुक्मिणी आईसाहेबाच्या मुळे देव मिळाला हे दुसरं कारण. तिसरं कारण भागवतजीमध्ये मोठं गोड वर्णन केलेलं आहे की रुक्मिणी देवाची परमप्रिया परमभक्ता होती महाराज. कौंडण्यपुराशी जावा वेगी, लक्ष्मी स्वरूप आहेत, लक्ष्मी आहे ती, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. म्हणून लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे, देवाची भक्त असल्यामुळे आम्ही रखुमाईचा पती. काय झालं महाराज? तेने झाले अवघे काम.
निवारिला भवभ्रम. भाऊ नाम संसार, हा संसार देवाचं नाव मुखात असल्याच्यामुळे, त्याला चित्तात धारण केल्याच्यामुळे, रुक्मिणीचा पती अंतकरणामध्ये ठेवल्यामुळे, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. म्हणून हा भावनाम संसार आमचा तरला. आता बघा, कुठलीही गोष्ट आहे ना, त्या गोष्टीला नियम आहे, आचारसंहिता आता चालू आहे. वारकरी संप्रदायाची मला आचारसंहिता सांगायची आहे. 3 गोष्टीवर मी कीर्तन संपण्यावर होतो, 2 गोष्टी पूर्ण झाल्या. आणि तिसरी गोष्ट आहे, वारकरी संतांनी सांगितलेली आचार प्रणाली कशी आहे, काय नियम आहे वारकऱ्यांनी, वैष्णवानी ते फॉलो केले पाहिजे. ते 2 नियम अभंगाच्या 3ऱ्या चरणात. हे परद्रव्य परनारी भले भले भले, झाली विषाची. क्या बात आहे दादा. दिन झाले अवघे काम, दिन झाले अवघे काम. व्रतव्य परनारी झाली विषाची परी. दिन झाले अवघे काम, दिन झाले अवघे काम. वाह वाह वाह. माईची आण खुश झालो बघा एवढ्या वेळेत पटकन. हा बरोबर, आमच्या आईची शपथ. परद्रव्य परणारी झाली विषाची परी. वारकऱ्यांनी हे 2 नियम फॉलो करायचे, वैष्णवानी हे 2 नियम फॉलो करायचे. परद्रव्य, दुसऱ्याचं धन, हा हा हा, आणि परनारी माताजी स्त्री. हे 2 नियम फार कठीण नियम आहे. धनाच्याही बाबतीमध्ये माणूस माग फिरते, माताजीच्या मागही माणूस माग फिरते. बघा काय नियम दिले महाराज. या नियमाला तुकोबार आहे आणि याच नियमाला छत्रपती शिवाजी महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून आहे, नजराना म्हणून पुढे उभी केलेली आहे. महाराज बघा काय लुटीमध्ये आणलेलं आहे. पुढे केलं माताजीला. काय नितांत सुंदर होती महाराज, नख शिकांत सुंदर. त्याला वाटलं की महाराजांना आवडेल हा नजराना. पेश केला महाराजांच्या पुढे. असं म्हणतात बुवा की असा जगातला फक्त एकमेव असाच राजा होऊन गेला, हे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या दरबारामध्ये कोणी माताजी नृत्य केलं नाही, नाचली नाही बाई. असा एकमेव राजा आहे दादा की त्याच्या दरबारामध्ये नृत्यांगनाने नृत्य केलं नाही. मेनका म्हणू नका, उर्वशी म्हणू नका, तिलोत्तमा म्हणू नका, स्वर्गातल्या अप्सरा आहे. एवढंच काय तर ब्रह्मदेवाच्या ब्रह्मसभेमध्ये नृत्यांगना नृत्य करतात, पण छत्रपतींच्या दरबारामध्ये नृत्यांगनाच नाही, नृत्यच केलं नाही. काय काय अधिकार आहे महाराज, काय छत्रपतीचा अधिकार आहे. काय असा राजा ज्याने हिंदवी स्वराज्याची संकल्पना. मासाहेब आहा, तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मासाहेब. श्रींची इच्छा म्हणजे आईंची इच्छा आहे बरं. अरे स्वतःची झोपडी असावी रे शिवबा. महालामध्ये बस नौकर काय व्हायचंय, स्वतःच राज्य असलं पाहिजे रे शिवबा. पाठीवून हात फिरवला. हा मासाहेब, स्वतःच राज्य तुमच्या पदरामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतीच्या दरबारात हा नजराना पेश केला. महाराज रागावले. लाल बुंद चेहरा, गोरेपान होते महाराज. असं नाक उभा आहे महाराजांचं, गौरवर्णीय तेजदार अशा प्रकारची शरीरयष्टी महाराजांची, उंच पुरेश महाराजजी. त्यांच्या पुढे ही कल्याणच्या सुभेदाराची सून उभे केली पुढ्यात. महाराज रागावले, लाल झाले महाराज. म्हणजे लाज नाही वाटत. हा नजराणा आहे, हा नजराणा आहे, हा नजराणा आहे. एक काम करा, चोळी आणा, बांगड्या आणा, खना नारायणी ओटी भरायची आणि आल्या पावली परत करून द्या. आम्ही ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याचे शिष्य नाही, आम्ही तुकोबाचे शिष्य आहे. तुम्हाला माहित आहे, भंडारा नावाच्या डोंगरावर मंबाजी गोसाव्यांनी
आणि सालो मालो नावाच्या कीर्तनकाराने एक षडयंत्र रचलं होतं देहूमध्ये. आणि ते षडयंत्र रचलं एका वेश्येला सोबत घेऊन रचलं. वेश्या महाराजांच्या पुढे गेलेली आहे. वेश्या महाराजांच्या पुढे विक्षिप्त अवभाव करू लागली आणि आपल्या मनोवेधक शब्दांनी महाराजांना बोलवायला लागली, महाराजांना खुणवायला लागली. महाराजांनी डोळे उघडले, ऐका बरं, आणि डोळे बंद केले. सातारा नावाचा जिल्हा आहे, निगडी नावाचं गाव आहे, रंगनाथ स्वामीची समाधी आहे. त्या समाधीच्या पुढे असे 4 ओवीमध्ये काही शब्द लिहिलेले आहे, ऐका. लावण्य तारुण्य संपन्न नारी, कौशल्यता वैभव चित्तहारी, एकांत काळी पडता समंधू, अभिलाष नाही तो धन्य साधू. हा, तुम्हाला नाही कळालं? एकांत काळी पडिता समंधू आणि अभिलाष नाही तो धन्य साधू. लावण्य वयाच्या 12व्या वर्षी येते, ज्ञानोबराय म्हणतात की प्रथम वय साकाळी लावण्याची नवाळी, प्रगटे जैशी आगळी अंगना अंगी. वयाच्या 12व्या वर्षी येतं त्याला लावण्य म्हणतात, वयाच्या 16व्या वर्षी येतं त्याला तारुण्य म्हणतात. ऐका, लावण्यही आहे. काही माता भगिनीचं लावण्य टिकत नाही, पण काही एखादी भाग्यवान अशी माताजी असते, तिचं लावण्य टिकते. महाराजजी लावण्याने युक्त आणि तारुण्याने युक्त एखादी माताजी, तिच्या अंगावर वेगवेगळे दागिने घातलेले आहे आणि ती विक्षिप्त अवभाव करत एका साधूच्या जवळ गेली. आणि साधू साधना करत होता. साधना करता करता त्या साधूची नजर त्या विक्षिप्त अवभाव करणाऱ्या त्या माताजीकडे बघितली आणि तिनं त्या साधूनी त्या माताजीकडे बघितलं. बघितल्यानंतर लगेच डोळे बंद केले. याला म्हणावं साधू. डोळे उघडे केले असते तर त्याला म्हटलं असतं संधी साधू. त्याला काय म्हटलं असते जी? संधी साधू. सोपं नाही दादा. परद्रव्य परणारी महाराजांच्या पुढे ही उभी आहे, विक्षिप्त अवभाव करते आणि महाराज तिला म्हणतात, जाई हो तू माते अरे नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे, आम्ही विष्णुदास तैसे नहो, आम्ही विष्णुदास तैसे नहो. महाराज तुम्ही कशा नाही तसे नाही म्हणता, कशा नाही तुम्ही? आम्ही ब्रह्मदेवासारखे नाही बेटा. ब्रह्मदेवाच्या मुखातून सरस्वती प्रगट झाली होती, सरस्वतीच्या मागे ब्रह्मदेव धावला होता. आम्ही ब्रह्मदेवासारखे नाही. महाराज आणखीन कोणासारखे नाही म्हणजे इंद्रासारखे नाही. इंद्र गौतम पत्नी मा अहिल्येच्या लोभार्थ निघाला होता आणि स्वतः गौतम झाला होता. आम्ही इंद्रासारखे नाही. तैसे नहो, आम्ही तसे नाही. परद्रव्य परनारी. नारीच्या बद्दल काय सांगावं महाराज? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरामध्ये बाई रडत असेल, तिला दुःख होत असेल, तर त्या घरामध्ये किती लोक कामं करू द्या, कितीही व्यवसाय करू द्या, ते घर पुढे जात नाही. महाराजजी, आम्ही महाराजींच्या घरी बसलो होतो. त्या घरी बसत असताना असा अनुभव प्रगट झाला की ते घर नाही महाराज, एखाद्या मंदिरासारखं वाटत होतं. का बरं? का बरं? त्या घरची बाई खुश आहे, त्या घरची माताजी खुश आहे, त्या घरचे माताजी आनंदित आहे. आणि ज्या घरची माताजी आनंदी आहे ना, ते घर घर नाही, मंदिर कहलाता है. जिस घर में भजन और भोजन साथ में होता है वो घर नहीं, मंदिर कहलाता है. परद्रव्य परनारी. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आणि स्वतः जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण, असे अनेक संत आहेत महाराजजी. विवेकानंदाचं उदाहरण आहे. विवेकानंदांना ती माताजी विवेकानंदांना म्हणत होती की मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे, तुमच्यासारखा मुलगा. मला तुम्हाला एक दिवसाकरता पती म्हणून संबोधन करायचं आहे, वागायचं आहे. विवेकानंद म्हटले, माझ्यासारखा मुलगा पाहिजे ना तुला? मग माझ्याकडून मुलाची अपेक्षा करण्यापेक्षा मीच तुझा मुलगा होतो की बाई, तू माझी आई, मी तुझा मुलगा. काय संस्कृती आहे दादा या देशाची. परद्रव्य परणारी. परणारी झाली विषाची परी. एवढाच व्यवहार करायचा आहे, याच्यापेक्षा व्यवहार दुसरा करायचा नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार,
झालेली सेवा काय भैरवनाथाच्या चरणी अर्पण करून सेवेला समाप्त करण्याच्या अगोदर या चरणाचा भाव राहून जाईल. तुका म्हणे फार, स्वरात आहे ना माझं, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, याच्या व्यतिरिक्त दुसरा व्यवहार लागत नाही. शेवटचा दृष्टांत फक्त 1.5 मिनिटाचा आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही. एका वेश्याच्या मुलीने एका बाबाला प्रश्न विचारला, ओ मावशी, मावशी, ओ झोपलेल्या मावशी, ओ झोपलेल्या मावशी. एका वेश्येच्या मुलीने, आता ती वेश्याच होती बिचारी, एका साधूला प्रश्न विचारला, बाबा तुमची दाढी खरी आहे का खोटी आहे? ते म्हटलं, बेटा आज नाही उद्या सांगतो. आता ती शेळ्या चारत चारत आली ती मुलगी, ओ बाबा, ओ कालचं बाबा, ओ कालचे बाबा, तुमची दाढी खरी आहे का खोटी आहे? म्हणे, बेटा आता नाही, जरा समाधी सोहळा होऊ दे, नंतर सांगतो. काला झाला समाधी सोहळ्याचा. ओ बाबा, दाढी खरी आहे का खोटी आहे? म्हणे, बेटा आता नाही, आषाढी होऊ दे. आता ही कार्तिक आहे, सांगेल मी तुला. बकऱ्या चारता चारता ती मुलगी आली, बाबा भजन करत होते. ओ बाबा, दाढी खरी आहे का खोटी आहे? ते आता नाही, आणखीन काही दिवस जाऊ दे. करता करता बाबा म्हातारे झाले. आणि विचारणारी पोरगी आता बाई झाली होती. नुसती बाई नाही, कमरेतून अशी वाकलिंग, हातात काठी आली होती. आणि ती काठी अशी करत करत आली. ते करून दाखवता येत नाही कीर्तनात, नाही दाखवली असती, पुढे चालवलं असतं. ओ बाबा, तुमची दाढी खरी का खोटी? म्हणे, थांब थोडे दिवस सांगतो. कधी सांगणार आहासा बाबा, सांगा की हो. नाही, थांब थोडे दिवस. आता बरेच दिवस झाले होते, प्राणोत्क्रमणाची वेळ आलेली होती. बाबाला खाली टाकलं होतं शिष्याने, मरणार आहे बाबा. बाबा, काही अंतिम इच्छा? काही नाही, तृप्त आहे मी. एक इच्छा आहे मुलांनो. काय बाबा? आपल्या गावाच्या बाहेर एक वेश्या राहते, बोलवणार ना तिला. सगळे शिष्य महाराजांकडे पाहत होते आणि आयुष्यभर परमार्थ केला. शेवटच्या वेळेस वेश्या आठवली म्हणे, आणली बाबाची इच्छा, पुढे उभे केले. दृष्टांत आहे का? बाबाच्या पुढे वेश्या उभे केले. बाबा, न सांगतात मरणार आहे नव का? सांगा की दाढी खरी आहे का खोटी आहे? बाबांनी शिष्यानं सांगितलं, मला थोडंसं उठवा रे. शिष्याने असा पाठीमध्ये हात टाकला, बाबाला असं उठवलं, मागे लोड दिला, तक्या दिला. बाबांनी सांगितलं, बेटा, दाढीला हात लावलं. पांढरी दाढी झाली होती. एका हाताने बाबांनी दाढी धरली. बाबांनी सांगितलं, बेटा सांगू, हे दाढी खरी आहे. हे दाढी कशी आहे? खरी दाढी आहे. बाबा, म्हातारी झाली हो मी, तुम्हाला विचारता विचारता, पण तुम्ही एवढा लेट मरणार आहात तुम्ही, आता एवढा उशिरा का उत्तर दिलं? बेटा, साधू बनणं सोपं नाही बेटा. शेवटच्या क्षणामध्ये घात होईल, सांगता येत नाही. पण आता विश्वासानं सांगतो, मी ओरिजिनल साधू आहे बेटा. आणि मी ओरिजिनल साधू आहे आणि माझी दाढी ही ओरिजिनल आहे बेटा. बाबा, एवढे लेट झाले तुम्ही? हा म्हणे, हा मनाचा स्वभाव आहे, हा इंद्रियाचा स्वभाव आहे. कधी कोणाचा घात करेल सांगता येत नाही. माझी आज दाढी खरी आहे. देवानी माझी प्रार्थना पूर्ण केली. मरतो आता मी. वेश्येने विचारलेल्या प्रश्नाचं बाबांनी एवढं लेट उत्तर दिलं, याचं कारण असं होतं की देवाच्या शिवाय, संतांच्या आशीर्वादाच्या शिवाय आणि गुरुवर्याच्या संकल्पाशिवाय महाराज आपला परमार्थ पूर्ण होत नाही. म्हणून हरी, गुरु, संत. आजचं कीर्तन झालं, हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. हरी, गुरु आणि संत. कोणाचं ऐकू नका, हे बदलतात लोक. आज मतदानाचा पिरियड आहे, तुमच्यासारखं बोलतील. आज त्यांना गरज आहे, तुमच्यासारखं बोलतील. पण उद्या काय कराल तुम्ही? मग तुमची गुरु काय सांगतात हा विचार करा. सगळे महाराष्ट्रातले नाही, भारतातले संत काय सांगतात याचा विचार करा.
आणि देव काय सांगतो याचा विचार करा. देव सांगतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. पुढचा शब्द ऐका. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ऐका, स्नेहाचा विचार करू नका, धर्माचा विचार करता. काय स्नेहाचा विचार करणार आहे तुम्ही दादा? ज्या जमिनीचा सातबारा तुमचा आज आहे, त्या जमिनीचा सातबाऱ्यावर मागं दुसऱ्याचं नाव होतं, त्याच्या मागं दुसऱ्याचं नाव होतं. तुम्ही गेल्यानंतर पुढच्याचं नाव राहणार आहे, त्याच्यानंतर तुमच्या नातवाचं, करता करता निपड बस बस जंतूपर्यंत जाणार आहे. तुम्ही स्नेहाचा विचार करू नका, तुम्ही धर्माचा विचार करा. धर्माचा विचार केल्यानंतर काय आहे महाराजजी? धर्मामध्ये प्राण गेलेला माणूस हा नरकात जात नाही. धर्मामध्ये प्राण गेलेला माणूस हा शहीद होतो. आणि धर्माकरता जीवन वेचणारा माणूस हा अजर होतो, अमर होतो. सावधानपूर्वक स्नेहाचा विचार नाही, धर्माचा विचार करा. आणि आपलं एक मत, 1 लाखाचं नाही, 1 कोटीचं नाही महाराज, आपलं एक मत परिवर्तन करणार आहे. कोणालाही द्या, मी कोणा पक्षाचा प्रचार करणार नाही किंवा मी कोणा पक्षाचाही नाही. फक्त एक करा, आपला वारकरी संप्रदाय, आपला हिंदू धर्म याचा विचार करून पुढचे बटन दाबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर